नमस्कार मला स्वागत आहे पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये. तर आता आपण आंब्याचा सीझन आहे, तो खास अशी आंब्याची वडी तयार करून घेणार. आंबावडी तुम्ही सर्वांनी तर लहानपणी आंबावडी नक्कीच खाल्ली असेल. तर चला आपण बनवूया आंबावडी. त्यासाठी आपण पिकलेले छान असे आंबे घेतलेले आहेत. त्याचा आपण आता सर्वपणे गर काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर मला नक्कीच सांगा कोणी कोणी लहानपणी आंबावडी खाल्लेली. आंबावडी सगळ्यांनाच आवडते. तर आपण आता एक एक करून सर्व आंब्यांचा गर काढून घेणार आहोत. आणि आंबावडी लहान मोठी सर्वांनाच आवडते. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आंबावडी करायला दाखवणार आहे. तर आपण आता सर्व आंब्यांचा रस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर बघू शकता छान अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण ही एक पेस्ट नॉनस्टिकच्या कढईत आपण ती काढून घेणार आहोत. तर सर्व गर आपण त्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता आंब्यांमध्ये किती गोडवा आहे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये आता साखर घालून घेणार आहोत. तर मी याच्यामध्ये एक वाटी साखर घालून घेतलेली आहे. तर आता ही आपण कमी याच्यावर अगदी साखर वितळेपर्यंत आपण आता शिजवून घेणार आहोत. हे आपण जोपर्यंत शिजवत आहे तोपर्यंत आपण हे कंटिन्यू हलवत राहणार आहोत, जेणेकरून ते कुठल्याही प्रकारे तळाला चिटकणार नाही. तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता छान असा सुरेख असा रंग आपल्याला आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आता साखर पूर्णपणे याच्यामध्ये हे झालेली आहे. तरी देखील आपण ही अजून थोडा वेळ शिजून घेणार आहोत. या प्रोसेसला थोडासा वेळ घेतो. तर आता आपण अजून थोड्या वेळ हे शिजवून घेऊन तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं आता हे सर्व मिश्रण शिजत आलेलं आहे व त्याचा रंग देखील बदललेला आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा छान असा रंग बदललेला आहे. तर आता आपण हे आपलं मिश्रण कढई देखील सोडायला लागलेलं, तरी आपण आता कढईमधून थोडंसं हे करून
त्यामध्ये आता आपण लिंबाचा रस घालून घेणार आहोत. तर इथे मी एका लिंबाचा रस घालून काढून घेतला होता. लिंबाच्या रसामुळे त्याला आणखीन छान अशी चव लागते. तर आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे व्हिडिओ चालू असताना कोणी ना कोणी येऊन नक्कीच बोलतं. तर तुम्ही बघू शकता आपलं आता जवळजवळ सर्व एक छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आपण हाताने चेक करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपलं जवळजवळ सर्व मिश्रण छान असं हे झालेलं आहे. तर आता आपण ही शेगडी बंद करून हलवत राहणार आहोत. पराती किंवा पसरट असं भांड्याला आपण तूप लावून घेणार आहोत. आता ह्या परातीला तूप चोळून घेणार आहोत. तुमच्याकडे कुठलीही सपाट भांडी असतील तर तुम्ही घेऊ शकता. तर आपण हे सगळं याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. तर आता आपण सर्व मिश्रण परातीमध्ये घालून घेतलेलं आहे. व आता ही पातळ असे आपण पसरवून घेणार आहोत, जेणेकरून हे लवकरात लवकर सुकेल. तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हात ठेवलं तरी चालते, किंवा पंख्याच्या हवेखाली तुम्ही हे सुकवून घेतलं तरी चालते. तर आमच्याकडे अंगणामध्ये कडक ऊन येते, तर आम्ही अंगणातच हे ठेवणार आहे. तर आता आपण हे असंच उन्हामध्ये सुकवायला ठेवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण उन्हामध्ये सुकवायला घातलेलं आहे. तर आपण आता हे सुकल्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते. तर तुम्ही बघू शकता आता आपलं जवळजवळ सर्व हे सुकलेलं आहे, हातालाही चिटकत नाही आहे. तर आपण याच्यामध्ये उभे काप घालून घेणार आहोत. तर आता काप घालून घेतलेले आहेत. आपण आता एक एक करून त्याची वळकुटी करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असलं तुम्ही याच्या वड्या देखील पाडू शकता. तुम्ही याची खांडवीसारखे गोल गोल असे रोल करून घेते. अशा पद्धतीने आपण आता सर्व रोल करून घेणार आहोत. तर तयार आहे आपला छान चवदार असा आम पापड. तर हा आम पापड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक, शेअर, सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. धन्यवाद. छान आहे, तयार आहे आपला असा झणझण चटपटीत असा आम पापड. तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा. गोड आंबट आम पापड कसा झाला कमेंट करून मला नक्कीच सांगा. अगदी छान आणि सुरेख असा रंग आपल्या आम पापडला आलेला आहे.